जाणून घेऊया सोलापूरचे टॉप 10 न्यूज। सोलापूरमध्ये व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करा। विमानतळ परिसरात मटण विक्री बंद करण्याची मागणी। सोलापूर विमानतळ पक्षी व भटकत्या कुत्र्यामुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून मटण विक्री दुकाने बंद करावी अशी मागणी सोलापूर विकास मंचने जिल्हाधिकाऱ्याकडे केली। सोलापूर गोवा विमान सेवेतील तिकिटाची 95% बुकिंग पूर्ण। जून पासून सुरू झालेल्या सोलापूर गोवा विमान सेवेतील नोव्हेंबर ते जानेवारीच्या 3 महिन्याची 95% तिकीट बुकिंग पूर्ण झाली। मानपान न मिळाल्याने भाऊजीला मारहाण। देवकार्याच्या कार्यक्रमात मानपान न दिल्यामुळे गोस्किया नगर येथे भाऊजीसह मिळवणीस मारहाण। पोलिसात गुन्हा नोंदवला। आर्या उपमा व भक्ती पवार यांना राज्यस्तरीय T20 स्पर्धेसाठी महाराष्ट्र अंडर 19 महिला संघात स्थान मिळाला। महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेच्या पूरग्रस्तांना मदत। संघटनाने पूरग्रस्तांसाठी 11 लाखाची आर्थिक मदत प्रदान केली। सोलापूर जिल्हा काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर। 9 वरिष्ठ उपाध्यक्ष व 25 उपाध्यक्षांचा समावेश असलेले जिल्हा कार्यकारिणी प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जाहीर झाली। दुचाकीवरून येणाऱ्या रिक्षाने केला अपघात। कोळेगाव जवळ पाठीमागून रिक्षा धडकून दोन्ही दुचाकीवरील 3 जखमी। विकी नरसिंग पांगे, राजेश मेत्रे व विकी शेट्टी यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। पूरग्रस्तांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणे यांनी परंडा तालुक्यातील 600 पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, जेवण, कपडे आणि स्वच्छ पाणी पुरवले। ओम इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी साजरी। अतुलनगर येथील ओम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लहान बालगोपाळांनी उत्साहात दिवाळीचा आनंद साजरा केला। बाथरूम मध्ये पडून वृद्धांचा मृत्यू। विविध आठवा तालुका उत्तर सोलापूर येथील 65 वर्षीय वामन मच्छिंद्र कांबळे बाथरूम मध्ये पडल्याने उपचारापूर्वी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला।